नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे मिशन O2 बहुउद्देशीय संस्थेच्या या वृक्ष लागवड प्रकल्पावर। जनुना तलावाच्या काठावर आणि किनी महादेव रस्त्यावर हे ठिकाण आहे आणि इथे मिशन O2 परिवाराने 3000हून अधिक वृक्ष लागवड केलेली आहे आणि निमित्त होतं ते माझ्या वाढदिवसाचं। माझा वाढदिवस आहे कळल्यावर मला मिशन O2 तर्फे इथे बोलावण्यात आले आणि या ठिकाणी माझ्या हस्ते एक वृक्ष लावण्यात आला, त्याची आपण आता दृश्य बघतो आहोत इथे। आणि हा जो वाढदिवस साजरा करण्याचा यांचा जो अभिनव असा प्रकल्प आहे किंवा ही जी संकल्पना यांची ही मला खूपच आवडली, कारण की यामध्ये ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याच्यातर्फे एक वृक्ष लावण्यात येतो। पण आता ज्याचा वाढदिवस असेल त्याला वृक्ष मात्र स्वतःला त्यांनी घेऊन जायचा आहे। 6 फूट उंचीचा वृक्ष त्याने तिथे घेऊन जावा आणि इथे अशा भाज्यासुद्धा आहे बघा लावलेल्या, टमाटे, आणि हे बघा हे सेंद्रिय टमाटे, वांगे हे सुद्धा इथे उत्पादन होते। तर या पद्धतीने मी इथे आलो आणि इथे मग माझ्या हस्ते जांभळाचं एक वृक्ष लावण्यात आला आणि हे वृक्षारोपण मी करत आहे। आणि या एक आपली नैसर्गिक अशी पद्धत त्याला म्हणता येईल असा हा वाढदिवस आहे। ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या हस्ते इथे वृक्षारोपण करण्यात येते। वृक्ष ज्याचा वाढदिवस आहे त्यांनी स्वतः घेऊन जावा, 6 फूट उंचीचा वृक्ष घेऊन जावा, म्हणजे जेणेकरून इथे जे पहिलेपासून जे वृक्ष लावले आहे त्या बरोबरीचा जो वृक्ष होईल आणि जास्त महागही नाही आहे त्या वृक्षाची किंमत, त्यामुळे आपण एक वृक्ष घेऊन जावा आणि इथे वृक्ष लागवड मग मिशन O2 परिवारातर्फे करण्यात येते ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याच्या हस्ते। आणि बघा हा नैसर्गिक केक यांनी माझ्या हातून इथे कापून घेतला। हा नैसर्गिक केक आहे टरबुजाचा केक, तर म्हणजे आरोग्यास पोषक असा आणि संपूर्णतः नैसर्गिक, ज्यात काही क्रीमचा काही प्रश्नच येत नाही। आजकाल आपण बघतो की मार्केटमध्ये जे खाद्य आहे ते कसं भेसळयुक्त आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा नैसर्गिक केक इथे मला बनवण्यात आला। त्याबद्दल मी यांचा नेहमीच आभारी राहील। आणि हा जो वाढदिवस आहे माझा, हा चिरस्मरणीय असा वाढदिवस माझ्यासाठी ठरला। तर हा टरबुजाचा केक मी इथे कापताना आपल्याला दिसत आहे, त्याच्यावर त्यांनी माझं नावसुद्धा कोरलेलं होतं। तर मित्रांनो, मिशन O2 परिवार हा खामगावचा जो परिवार आहे आणि ऑक्सिजन नागरिकांना मिळावा म्हणून झटणारी अशी ही संस्था आहे आणि त्यांनी त्या संस्थेचं नावच मिशन O2 असं दिलेलं आहे। तर अशा या चांगल्या ठिकाणी माझा वाढदिवस झाला, त्यामुळे मला हा वाढदिवस चिरस्मरणीय असा राहील। त्याबद्दल मी संपूर्ण मिशन O2 परिवाराचे आभार मानतो। आणि आपल्याला सुद्धा आपल्या परिवारातील किंवा आपल्या आप्तजनांचा, मित्रजनांचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर आपण इथे वृक्ष घेऊन जाऊन आपला वाढदिवस साजरा करू शकता। अशा वातावरणामध्ये वृक्ष लावून वाढदिवस साजरा झाला की वाढदिवस तर चिरस्मरणीय ठरेलच, पण आपल्याला प्रेरणा मिळते आणि शिवाय निसर्गासाठी काही केल्याचं समाधान मिळते आणि इतरांनासुद्धा प्रेरणा मिळते। कारण की आता तशी गरजच निर्माण झाली आहे। प्रदूषित वातावरणामध्ये ऑक्सिजन, वृक्ष, नैसर्गिक वातावरण या सगळ्यांची गरजच आता निर्माण झालेली आहे आणि सर्वांनीच निसर्गाकडे जाण्याचं ठरवलं पाहिजे। निसर्गाप्रती प्रेम पाहिजे। आपली ही पृथ्वी आहे, याचं संरक्षण कसं होईल याचासुद्धा विचार सर्वांच्या मनी यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काही ना काही करायला पाहिजे। असे सगळे विचार माझ्या मनामध्ये इथून परतताना आले आणि मी पुनश्च एकदा मिशन O2 परिवाराचे आभार मानतो आणि मिशन O2 परिवाराला त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो। तर मित्रांनो, तुम्ही या स्थळाला जरूर भेट द्या आणि इथे आपल्या आप्तजनांचा वाढदिवस नक्की साजरा करा। धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।